उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी पचायला हलकी मऊ लुसलुशीत अशी आंबोळी बनवतोय। 1 वाटी भगर, पाव वाटी साबुदाणा घालून स्वच्छ धुवून घ्यायचं, 5-6 तास भिजत ठेवायचे। त्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा आपण इथे बनवून घेतोय। आता अर्धा चमचा तेलात जिरं घातलंय, त्यात वाटलेलं वाटण, थोडी साखर, चवीपुरतं मीठ, अर्धा लिंबू पिळून घालायचा। मस्तच अशी आंबोळीसोबत खाण्यासाठी चटणी तयार झाली आहे। यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, खूप जास्त पाण्याचा वापर न करता बारीक पेस्ट तयार करून घेतली। 2-3 मिनटं फेटून 7-8 तास तरी फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं। जर तुमच्याजवळ वेळ नसेल तर लगेचच सुद्धा बनवायला घेऊ शकतात। चवीपुरतं मीठ घालायचं। मी इथे हे बघा बिडाच्या तव्यावर ही आंबोळी बनवून घेते, तरीसुद्धा छान अगदी सहजपणे त्यापासून मोकळी झाली आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी ही आंबोळी बनवून तयार होते। उपवासाची आंबोळी थोडीशी पातळसरच बनवायची, खूप जास्त जाडसर ठेवू नका, म्हणजे चवीला छान लागते। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।